संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाने वाईट टाकलं होतं. म्हणूनच ते शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेले. पण तिथले विद्वान पंडित त्यांची थट्टा करू लागले. संन्याशाची मुलं यांना वेद काय कळणार? पंडितांनी मुलांना रागाने विचारलं, देव सर्वत्र आहे असं तुम्ही म्हणता, मग या रेड्यातही आहे का? ज्ञानेश्वर शांतपणे हसले. ते त्या रेड्याजवळ गेले आणि प्रेमानं त्याच्या पाठीवर हात फिरवला. क्षणात त्या रेड्याच्या मुखातून ओंकाराचा नाद घुमला आणि वेदमंत्राचे उच्चार सुरू झाले. पंडित स्तब्ध झाले. त्यांचा अहंकार विरघळला आणि ते ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक झाले. वाद माणसांना दूर करतो आणि संवाद मन जोडतो. शब्दांनी वाद जिंकता येतो, पण प्रेमानं मन जिंकता येतं. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, जनी वाद वाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. ज्ञानेश्वरांनी त्या दिवशी केवळ चमत्कार केला नाही, तर त्यांनी वादाचे रूपांतर संवादात केले आणि संतापाचे रूपांतर शांतीत केले.